नमस्कार मित्रांनो. असं म्हणतात की आयुष्यात कधी-कधी शॉर्टकट घेणं खूप महागात पडू शकतो. सरळ मार्गाने जात राहाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या ठिकाणावर जाल. मी चकवा या विषयावर खूप साऱ्या गोष्टी वाचल्या होत्या. त्याबद्दलचे किस्से देखील ऐकले होते. परंतु जे माझ्यासोबत घडलं तो नक्की चकवा होता की मी लवकर पोहोचण्याच्या नादात घेतलेल्या शॉर्टकटची ती मला मिळालेली शिक्षा होती. आणि म्हणूनच आजच्या माझ्या कथेचे नाव आहे शॉर्टकट. लखनपूर हे माझ्या मामाचं गाव. माझं लहानपण सगळं मामाच्या गावाला गेलं. मामाकडे शेती भरपूर होती. मग लहानपणापासूनच मला शेतीबद्दल भयानक ओढ होती, आवड होती. मामाकडे शेती होती, ती पण बागायत होती. पाण्याची काहीच कमतरता नव्हती. 8 ते 9 वर्षे मी मामाच्या गावातच होतो. त्यामुळे मला गावाचे आणि रानावनातले सगळे रस्ते तोंडपाठ होते. शनिवारी दुपारी शाळा सुटली की तसंच एकटाच रानात जायचो मी. छोटा होतो, इयत्ता दुसरीमध्ये असेल कदाचित मी. गावाला लागूनच एक नदी होती. नदीच्या पलीकडच्या तीरावरून रानात जावं लागायचं. त्याच तीरावर गावाची स्मशानभूमी होती. तेव्हा ना तिला शेड होतं ना काही, अशीच मोकळी जागा होती. कितीतरी वेळा ठरवलं होतं मी की लक्ष द्यायचं नाही त्या स्मशानभूमीकडे रानात जाताना. तरीही माझं लक्ष त्या स्मशानभूमीकडे जायचंच. तिथे त्या सुमसाम असलेल्या स्मशानभूमीत मेलेल्या माणसाचे कपडे, वाळलेलं गवत, राख पडलेली असायची. ते सगळं पाहून मला धडकीच भरायची. पण आता तिथे शेड बांधलं आहे. तरी पण त्या ठिकाणावरून गेलं की मला आताही धडकी भरतेच. गावातील लोक तरी बाहेरच प्रेत जाळतात. वयाच्या 10व्या वर्षी मी गाव सोडून शिक्षणासाठी पुण्यात आलो. आता पुण्यातच शिकतोय. पण जेव्हा पण मला सुट्टी लागते मी त्याच दुसऱ्या दिवशी मामाचं गाव गाठतो. तसंच मी गेल्या वर्षी डिसेंबरच्या महिन्यात सुट्टीसाठी आदोडी गेलो होतो. शेतात ऊस भरपूर होता आणि त्याला पाणी वेळेवर द्यावं लागायचं. आणि गावाला लाईटचा पण खूप मोठा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे माझे आजोबा सकाळचे रानात निघून जायचे आणि 12 वाजेपर्यंत परत घरी फिरायचे. काही दिवसांनी ऊसतोड सुरू झाली आणि माझे आजोबा दिवसभर रानात असायचे. एक दिवस डबा तयार नव्हता. आजोबा सकाळी निघून गेले आणि डबा घेऊन जायची जबाबदारी माझ्यावर आली. मी थोडा चिंताग्रस्त झालो, कारण मला त्याच स्मशानभूमीकडून जायचं होतं. मग मी ठरवलं की एखाद्या मित्राशी फोनवर बोलत बोलत जाऊया. आजीने डबा दिला. मी निघालो डबा घेऊन. नदीच्या पुलावर आलो आणि पहिली नजर माझी त्या एकाकी असलेल्या भयानक स्मशानभूमीकडे गेलीच. आणि ती स्मशानभूमी पाहून मला धडकीच भरली. कितीतरी प्रेत तिथं जाळली गेली असतील. थंडीचे दिवस जरी असले तरी ऊन मात्र जबरदस्त होतं. मित्राला फोन लावला आणि निघालो. स्मशानभूमीपाशी आलो. तिथं एक भलं मोठं पिंपळाचं झाड होतं. जास्त भीती ते झाड पाहूनच वाटायची. फोनवर बोलता बोलता परत तिकडे लक्ष स्मशानभूमीकडे गेलं. तिथे लाल गुलाबी रंगाचा एक कपडा पडला होता. राख दिसत होती आणि काही वैरणं पडलेली दिसत होती. तो गुलाबी कपडा तर अजून माझ्या डोळ्यासमोर दिसतो मला. थोडंसं पुढे गेलो आणि सुटकेचा निश्वास मी सोडला. चला, काही झालं नाही बाबा. निघालो फोनवर बोलत बोलत. असाच पुढे जात राहिलो. जवळपास 15-20 मिनिटे फोन चालू होता. शेवटी मित्रच बोलला ठेव म्हणून. मग मी नाईलाजाने फोन ठेवला. कच्ची वाट होती. बाजूला बाभळीची झाडं होती. रस्त्याला कोणीच नव्हतं. कुठेतरी दूर ट्रॅक्टर चालू होता आणि त्यावर एक गाणं चालू होतं, जीता था जिसके लिए. हे गाणं स्पष्ट ऐकू येत होतं. असंच इकडे तिकडे बघत चालू लागलो आणि एका वळणावर येऊन पोचलो. तिथे 2 रस्ते होते. एक सरळ गेला होता जो रानात जाताना थोडासा लांब पडायचा आणि एक उजवीकडे गेला होता जो शॉर्टकट होता. पण कोणीही एकटा त्या वाटेने गेलं नव्हतं. मला पण सक्त ताकीद दिली होती की त्या वाटेने कधी एकट्याने जायचंच नाही. तिथे जरा मी थांबलो. थोडासा गोंधळलो. नक्की काय करावं. 2 वर्षापूर्वी मामासोबत याच शॉर्टकटने गेलो होतो आणि लवकर पोचलो होतो. सरळ गेलो तर लांब पडेल आणि मला आता कंटाळा आला होता एकटं चालायचा. मग म्हटलं चला घ्या शॉर्टकट, असं म्हणत मी उजवीकडच्या रस्त्याने चालू लागलो. मोबाईलमध्ये मस्त एक अहिराणी गाणं लावलं. आई झुमकावाली पोर, आई नदी थडीले चालनी. आई झुमकावाली पोर, आई नदी थडीले चालनी.
आणि चालू लागलो. या वाटेने फक्त 3 वावर पालथी घातली की चौथं शेत हे आमचंच होतं आणि त्याच्या खालच्या बाजूला विहीर होती. त्या विहिरीपाशी असलेल्या शेतामध्ये ऊस तोड चालू होती. 10 मिनिटांमध्ये मी तिथे पोचणारच होतो. डोक्यावर ऊन होतं, एकटाच चालत होतो. ढेकळं तुडवत बराच वेळ मी चालत होतो, पण वाट मात्र संपत नव्हती. नेमकी फोनमध्ये वाजणारी गाणीही बंद झाली. मोबाईल बघतो तर काय, त्यात नेटवर्कच नव्हतं. आता मात्र भीती वाटायला लागली. 10 मिनिटांचा चांगला अर्धा तास झाला, अजूनही मी पोचलो नव्हतो. अचानक जाणवलं की कोणीतरी पाठलाग करतंय माझा. आता मात्र माझ्या अंगावर काटा उभा राहिला आणि माझ्या मागून इकडे बघ, इकडे बघ असा आवाज येऊ लागला. पुढे पडू की मागे वळून पाहू काही कळत नव्हतं. शेवटी काही विचार न करता मी पडू लागलो. मी हातात डब्याची पिशवी घेऊन जोरात पडू लागलो. पडत 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 येऊन एका ऊसाच्या शेतापाशी थांबलो आणि जरा मला तिथं हायसं वाटलं कदाचित आपण 3 वावर पालथी घालून पोचलो असेल. पण आजूबाजूला पाहिलं तर तो संपूर्ण परिसर मला नवखा वाटला. याआधी कधी मला असं झालं नाही, पण आजच का असं होतंय? मी नक्की आलोय कुठं? नक्की होतंय काय? काय घडतंय? कोण होतं माझ्या पाठीमागी? तो कोणाचा आवाज होता? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात गोंधळ घालत होते आणि तेवढ्यात पुन्हा तोच आवाज, इकडे बघ, इकडे बघ असा आवाज यायला लागला. मी पुढे पडू की मागे वळून पाहू मला काहीच कळत नव्हतं. शेवटी मी काही विचार न करता जोरात पडू लागलो. पडता पडता एका ऊसाच्या शेतापाशी येऊन थांबलो आणि तिथे मला जरा हायसं वाटलं कदाचित आपलं शेत आलं असेल. पण आजूबाजूला बघतो तर काय, तो संपूर्ण परिसर मला नवखा वाटत होता. याआधी कधी मला असं झालं नाही, पण आजच का असं होतंय? कुठे आलोय मी? काय घडतंय माझ्यासोबत? कोण होता माझ्या पाठलागावर? तो कोणाचा आवाज होता? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात गोंधळ घालत होते आणि पुन्हा तोच आवाज यायला लागला. इकडे बघ, इकडे बघ. आता मात्र वारा जोरात वाहायला लागला. माझ्या पूर्ण अंगभर शहारे उभे राहिले. हृदयाची धड 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 वाढत होती. आता पळायची पण ताकद माझ्या अंगात उरली नव्हती. आता मात्र मला धाप लागली होती. तरीही मी पळायचा प्रयत्न करत होतो आणि माझ्याने पडलं पण जात नव्हतं. आणि तो आवाज मात्र माझ्या जवळ येताना जाणवत होता. खूप चित्रविचित्र आवाज मला येत होता. तो भयानक आवाज काही बंद होईना. तोच शैतानी आवाज माझ्या जवळ येताना मला जाणवत होता. आवाज एवढाच येत होता, इकडे बघ, इकडे बघ. मी जीवाच्या आकांताने ओरडायला लागलो, वाचवा. पण कोणीही तिथे मला माझ्यासोबत दिसत नव्हतं आणि आवाज जवळ येत होता. आणि शेवटी मी त्या ढेकळात डोळे झाकून पडलो. आणि दुसऱ्या दिवशी त्याच गावाच्या त्याच स्मशानभूमीत शेडच्या बाहेर एक सरण रचलं गेलं आणि त्या सरणावर मी शांत झोपलेलो होतो. लोक आपापसात चर्चा करत होती. बिचारा सरळ वाटेने जर गेला असता तर आज आपल्यासोबत असता, पण कशाला त्या दुसऱ्या रस्त्याने गेला? आता त्या मुंजाने आणखी एक बळी घेतला.